जय श्रीराम. ताईंनो आणि दादांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन 20 सप्टेंबर. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण. बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते. आपण रामापाशी मागावे एक, तुझ्या इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी, तूच माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दाराप्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझ बिन शून्य वाटे जगत. ज्याच्या ज्याच्या मी केला स्वार्थ, ते ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पाहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या पदता. लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येई तैसे करी, माझे मी पण हिरोनी जाई. जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालवायाला उपाय न दुजा सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल सुद्ध आपण. प्रपंचातील संकटे अनिवार्य, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न व्हावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच भोगीत बसल्याने न होई आनंदरूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझे मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणात वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, यांचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चिंतांची अस्वस्थता. यांचे नाव चिंता. सुख दुःखे चिंताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाचे कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुसरे दुःखास कारण. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. बोधवाक्य. रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझ्या चरणी. आता मनास येई तैसी ठेवी, याविन दुजे न मागणे काही.
प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते. धन्यवाद.